श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी सप्तशती अथ ध्यानम ध्याये मार्तंडरूपम अचलचल विभू कोटिसूर्यप्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकलजनकरं कर्मधर्मादिनाथम् आश्वं बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजयजयकरं माळसाकान्तसिद्धम् अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताये नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा, तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आत्ता. नमोती आदिशक्ती, माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणासी. करुण मन स्वामी समर्थ, सकळ जनाचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितयाचे उपकार. मज आसती थोर दाखविले जगत यांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी. पुस्ती तयांसी सेवे करी, सेवा पुल्या कुलदैवताची. दादांनी दाखविली कुलदेवता, आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आत्ता, सेवेकऱ्याच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकरासे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयांची करिता सेवा तो तात्काळ हो पावता. आशीर्वाद तयांचे मिळता, सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात. सांगितली जैनमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी. कळी काळांच्या लहरी तारावया सकल जना. धरिता मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्याचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयाने संवार त्या मणी मल्ल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वये प्रगटली शैलजा बाळा. ती विश्वमाता अवतरिली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची. पूर्वीलास भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी. एकांती अर्धांगी बैसोणी पुस्ती झाली शिवाशी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार. जो उद्धरिल मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने. भक्तिमुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयोग माझारी कवणे एके अवसरी. पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया. ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार. दरिद्रे पिडिले जे ऋषीवर तया प्रती सांगतसे. सनत कुमार उवाच. सप्तधर्मपुत्र तपासी आले मणिचूर पर्वतासी. अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून. करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती. तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही. कोकिळा आळविती लवलाही बक शुकरुंजी करिताती.
ऐसा तो आश्रम मनोहर, वर चंपकलताचा बडीवार, केळी नारळ फणस सुंदर, शोभतसे तयांगणी. आश्रमातील सरोवरे, जले परिपूर्ण मनोहरे, कमळे फुलली सुंदर, मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी, आला एके अवसरी, खड्ग झळके तयांचे करी, छेदितसे वायुते. अश्वरथ सहित, राक्षस विक्राळ परिवारित, शस्त्र व्याकुळ करीत, सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विध्वंसले, अनेक वृक्ष उपटिले, दैत्याने अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे, आश्रमातील उदक पात्रे, अनेक प्रकारची यंत्रे, मळमूत्रे अपवित्र केले, पुष्पाची वृक्षे उन्माळिले, घरे दारे विध्वंसले, मद्यपान करीत आले, उद्ध्वस्त केले आश्रमाशतये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली ते वेळेस, जैसा धरणी कंप झाला, म्लान वदनी सृष्टी सारी. ऋषीश्वराशी घोर पीडता, कंठी पाश असे बाधिता, वापी सरोवर मध्ये बुडविता, दैत्य ते महाबाहो. तया ऋषीच्या कांता, त्यासी व्याकुळ करिता, नाशिल्या त्या पतिव्रता. मल्ल दैत्य ते वेळी, ऋषी बोलती मनी, आता आश्रम सोडोनी, कोठे जावे आम्ही, दैत्याच्या पिडे करुणी. पूर्वी आम्ही पाप केले, त्याची फळ प्राप्त झाले, दैत्य आम्हा गांजिले, आम्ही अनाथ झालो. आता कोणाशी सांगणे, कोण्या राजासी मागणे, देवराजही जिंकोनसे, या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्राशी, की सांगावे ब्रह्मदेवासी, का जावे वैकुंठासी, पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगो महादेवासी, तोच हरील दुःख राशी. ऐसे विचार करीते मनासी, दैत्य पीडित ऋषीवर. अनेक पर्वता जाणे, तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे, मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी. हे मल्हारीचे चरित्र, ब्रह्मांड पुराणी असे विचित्र, ते करुणी पवित्र, गुरु माऊली कथन करी. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. कुटुंबे सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वतासी, गेले सारे अमरावतीसी. इंद्र राजास सांगण्या, रत्ने झळकते सिंहासनी, इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊनी, करीती त्यांची सेवा. तेथे सेवितसे अग्नी, हेमपाश सोडोनी, कुबेर नवनिधी घेऊनी, सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करिस्तवनासी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्र नगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले. अमरावती नगरीत ऐसा तो देवराणा, देखोनिया ऋषीगणा, स्वतः उठोनिया सिंहासना, तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊनी कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे अभय आम्हासी, म्हणूनी मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मल्ल दैत्य, घेऊनी दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला, आम्हासी पिडू लागला. तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आणिके पर्वते ठेवून, आलो तुझ शरण तू सर्व जाणसी. देवराया इतुके करणे, दैत्यमनी मल्ला वध करणे, आम्हाशी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करोनिया. शुक्र उवाच. त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्टे तप केले, धूम्रपानासहित जपले, त्यानी झाला अमरतो.
त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश बदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी विष्णू चरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी त्यांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुणी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषीनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कणक किंकणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवीत, हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गद पद्म शंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला, स्वर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्ती भावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुणी आनंदले, नेत्री त्यांच्या जळी भरले, नमस्कारुणी उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती, लक्ष्मी सहित राजहंसा, जगदात्मया जगज्जीवना, ऐशी स्तुती ऐकोणी, संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान उवाच, प्रसन्न झालो तुम्हासी, कायेने केले वैकुंठासी, की सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवणे पापी भेड सावले, दुर्मध्ये तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोणी महाविष्णूची वचने, संतोषली धर्मपुत्राची मने, नमस्कार करुणी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी, मणी मल्ल दैत्य पिडिले आम्हासी, आमच्या आश्रमासी नासविले, अमरावतीचा राणा, तो मणी मल्ले जिंकिला, पिडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच, मणिमल्ल दैत्य ते माजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमर ते जहाले, कोणी जिंकू न शके तयांशी. ते हारण मानिती, एका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊ शिवभोवनी, तुम्ही आम्ही समवेत, व्रतांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वधिल मणिमल्लासुरास. चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवणी समर्था, सांगतसे श्री गुरु माऊली. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, महाविष्णुसह वर्तमान, धर्मसूत ऋषीजन, आकाशमार्गे करुणी गमन, निघाले दर्शना कैलासासी. तयानी कैलासगिरी देखिला, सहस्त्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्रशूल देखिला, हिमगिरी शंभू निवास. तया कैलासगिरीवरी, पारिजात फुलले भारी, चंद्रिके सारिखी निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घमघमीत. जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करुण, शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागविती, रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहुणी नरनारी, कामधेनु तेथे रवंथ करी, शोभताती अति सुंदर. हे मंदिर विश्वकर्म्यानी निर्मिले, रत्नशिले असे उभारिले, नाना रत्ने तेथे शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर.
कळस झळकती शिखरावरी, ध्वज पताकांबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्तप्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी, दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्कराजाची केली, चौथी निळकंठी शोभली, पाचवी पोवळ्याची प्रभावळी, सहावी पाचूने बांधिली, सातवी हिऱ्याची निर्मिली, झळकली वीज अंबरी, मुक्ताकलाचा निर्मिला, अमृतासारख्या धवला, स्फटिका समसोज्वळा, भिंती शोभतात मनोहर, ऐसा कैलास देखुनी, धर्मसूत आनंदी होणी, श्री विष्णू संतोष पाहुणी, तेथे जाते जाहले, ऋषींनी देखिले शिवभुवन, वर्णिता त्यांचे महिमान, लेखनी जाते आटून, मज पामराची काय कथा, त्या सुंदर शिवभुवनी, नाना देवता बैसोनी, अष्टलोकपाल सेवा करुणी, ओलंगता ती अखंडित, सुरवर सकल इंद्रादिक, विद्याधर किन्नरे यक्षादिक, कुबेरादी मुख्य नायक, सेविता ती सेवकपणे, अप्सरां समुदाये मिरविती, गीत नृत्याची माला दाविती, शिवसभे ते रिझविती, नृत्य गायने करोनिया, ऐसे वर्णिले शिवभुवन, पुढे कथा अति गहन, सावधान करुणी मन, श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. देखुनी सभारत्न जडित, नानालंकार सेवित, थोर विस्मय धर्मसुत, पावते झाले सर्वही, जे मनी मल्ले पिडिले, तापत्रयाग्नीने पोळले, ते शिवसभा पाहुणे आनंदले, हृदया माझी अत्यंत, सभे माझी बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्व पुण्ये करोनिया, जैसे क्षीराब्धीचे कल्लोळ, कामधेनूचे क्षीर धवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ, स्वज्वळ दिसतसे, कमल दली पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला, शोभतसे अति भव्य शोभा, जयांची सुलक्षण युक्त चरण तळे, दिसती रक्त कोमले, भक्तांच्या हृदयी जिंकले, पाप ताप शोक हरे, ज्यांचे पायी काळ वसत, सर्व वेष्टी करुणी शोभत, जो या विश्वाते पोषित, सर्वेश्वर महादेव, मंचकी पद्मासनी शोभत, व्याघ्र चर्मासे परिधानित, वरी भुजंग असे कवळीत, आनंदे शिव शंभूच्या, पानपात्र डमरू खड्ग, पिनाक बाण खट्वांग, परशु अंकुश शृंग, त्रिशूळ हाती धरियेला, ऐसे दशायुधे मनोहरे, प्रचंड दोर्दंडे धरिली करे, कंकणे सर्पाची भयंकरे, दिसता ती दृष्टीशी, पूर्वे सुंदर मुख कमळ, कंठ शोभे सुनील, ग्रासी भक्तासाठी हालाहल, परम प्रीती करोनिया, पश्चिमे मुख कमळ मिरवित, चंद्रासारखे निर्मळ दिसत, कंदर्पाचे दहन करीत, शिव त्रिनेत्री शोभतसे, उत्तर मुख शोभत, शुभ्र वर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, श्वासे वदन शिवसुंदर, मेघासारखे सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पा शोभतसे माळ, दक्षिण मुख शोभतसे, पाचवे मुख व्यक्ताव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडित समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव, शिवशंकराचे अर्धांगी, गौरी जावसे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव, जैसी गंगा समुद्री मिळाली, ते भवानी शिवयोगा ते पावली, सृष्टी सर्व ही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला, पाहताच ती गिरिजा भवानी, समिवेत वसे शूलपाणी, ऋषी संतोषले अंतःकरणी, साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी उवाच.
जय जय आजी शिववरदमूर्ती, जय जय आजी गिरिजापती, जय जय आजी पशुपती. नमन तुझ निज भावे, नमन तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा. महारुद्रा नमन तुझ, नमन कर्पूर गौराशी, नमन तुझ भूत भावनासी, भुवनात भव्य शंकरासी. त्रिप्रांत नमन तुझ, नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जाणे तयासी, नमन वेद कर्त्यासी, वेद धर्तयासी नमन. नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टीपालक विष्णूशी, नमन संहार रुद्रासी. त्रिमूर्तीसी नमनासो, अशी शिवाची स्तुती करोनी, ऋषी सभेत उभे राहुनी, विव्वळांत करणी विराजोनी, अश्रू ढाळती तेथे. शंभुवाच, तुम्हा कवणे कष्टी केले, दुर्मध्ये तपभंग केले, कोणी तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी उवाच, महादुष्ट मनी मल्ल दैत्य, श्रीशैल्य पर्वती राहत, तप करुणी अद्भुत, प्रसन्न करती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकून शके कवन, न जिंकती देव दानव, अमरत्व प्राप्त झाले, वरदाने उन्मत्त झाले, महितळी राज्य करू लागले, सकळ जना ते पिडिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी, अमुचा वृत्तांत जाणसी, महादोषा ते खंडितोसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच, ऋषी हो तुम्हा ते तयाने नाही पिडिले, दुष्टकर्मे आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेठारे विध्वंसले, त्या मनी मल्लसुराणी, मी वधिल त्या दैत्यासी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा पिटिल्या भूमीसी, उग्र रूप धरोनिया, तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नाम तियेचे, धृतमारी उभी ठाकली, दंत दाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. ऐसे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरु माऊली करीतसे वर्णन, स्वामी सेवेकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, भाऊ भूषणे सर्पाचे, श्री शोभतसे मुकुट चंद्राचे, खडांग पाश हाती शोभे, सवे श्वान थोर गर्जत, गणक सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभेत यात शंभू मार्तंड, समस्त देवाते आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनासहित, मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून, आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन, मिळते झाले कैलासासी, देवांच्या रणभूमीवरी, सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कसुरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच, मयूराचे वाहने आरूढले, शक्ती सहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे, ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्राचे सैन्य ते भले, दावानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य, कंठी घंटाचे नाद गर्जती, ते मधुत असती, निरंतर मांस भक्षण करीती, ते सैन्य नृत्याचे, चंचळ पाश हाती मिरवित, ते सैन्य वायूचे, ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणाचे, कांचनांकुश स्वज्वली, ती सेना कुबिराची भली, गजमुख परशु मिरवित, ती सेना गजाननाची, शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची ती, सप्ताश्वरती शोभती, ते सैन्य जाणावे सूर्याचे, अश्वगज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ, शंख चक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. सनत्कुमार उवाच,
देवसेना घेऊणी सारी वधावया मल्ल त्रिपुरारी. निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखोणी भयातुर दूत होऊनी आले मल्लासुरापासी धावणी. सांगती सैन्य वर्णन तयाला दूत उवाच सैन्याले जी असंख्यात दाही दिशा व्यापिला अद्भुत प्रदीप्त शस्त्र्यासे झळकत आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी वृषभ वाहन असे त्यासी भस्म गज चर्म परिधान करीतसे अंकित या सर्पाची भूषणे असे संपत्ती तयाची जाणे. आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासी. सनत कुमार उवाच दैत्यराज तो उठोणी उंच शिखरावरी जाऊणी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुणी भयभीत मानसी जाहला. मग विराते पाचारुणी रथ अश्व देवुनी बहुत सन्माने करुणी युद्धासी तयार करीतसे सुरा देवुनी आसुरासी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी अमर मल्ल उदाहतासी तांबूल दैत्य वैरियासी जय मंगल तो आश्वासी नर विध्वंसन दैत्य तो बोलाविता झाला घुम वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास सुरास नाशपी जिव्हास एक एक दुर्धर दुष्ट असती जयेंद्र नील मकर तुंडास खड्गवीरा खड्ग दृष्टास नांगरधारी प्रदंत शुंड हस्तास बोलाविता जाहला. या अवधी या दैत्यासी वस्त्र्यालंकार तांबूलेसी पूजिता झाला सुविचनेसी मल्लासुर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी आपणही आरूढला इंद्ररथासी शस्त्रास्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवितासे दुस्सहपणे तैसाच म्हणे दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत शस्त्रे चामरे विराजित उल्हासित मल्लबंधूस दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरीकंदरे दणाणती यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोणी सैन्य घोष भयातुर होणी नारी नर गमन करीते झाले तेथून. आत्ता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच दुष्टकळी काळा ते नाशी श्रोती देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरवाशी शोभत त्याहुनी अधिक परिवारित मनी मल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत्त अति क्रोधे संग्रामी भिडेत वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूळ मारिती खंडंतर भाले वर्षती खांडे करती एकमेकांचे कुंजळ कपाली कपाळ हानिती अशुद्ध कुमकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत जाहला म्हणोनी शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेने होतसे हृदयपूट संग्रामी धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती आसुरी ऐसी चेटकी चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळसी जेना यास्तव मंत्र तंत्र जादू टोना
अघोरी उपाय योजती, एक वीर शस्त्रघाते तुटले, अनेक वीर भूमी पडले, अनेकांचे प्राण हरते झाले, महाक्रोधे करुणिया, जय दैत्यरणी पडले, ते मागुती नाही उठले, शिवगणरणी पडले, ते मार्तंड भैरवे उठविले, पडला देखुनी दळभार, कोपे खवळला मल्लासूर, सारथी असी बोले महावीर, मी वधीन तया सकळा. खड्गदृष्ट उवाच, नमन माझे मल्लासुरासी, सैन्य न पुरे आपुल्या कोपाशी, मी असे तयार युद्धासी, विडा देई मज आत्ता. खड्गदृष्ट युद्धासी आला, असंख्य सैन्य परिवार आला, मध्ये पाने उन्मत झाला, कुंजर हत्ती रथासह. शंभू उवाच, आला दैत्य युद्धासी, घेऊन देव सैन्यासी, शीघ्र युद्ध करावे याशी, स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवाशी, आपण पाहावे युद्धासी, मी मारीन या दुष्टाशी, म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्यासमवेत कार्तिक रणी उभा राहत, मयुराचे वाहन सर्वर्तमान, विचित्र छत्रे मिरवित. खड्गदृष्ट उवाच, तो मार्तंड भैरवाचा बालकाससी, सैन्यानोनी रक्षणाशी, सैन्यासमवेत आला आहेसी, षडानना बाळ तू, तैसा नव्हे मी वीर, न धरू सेवकांचा आधार, मी तुम्हासी एकांगी लढणार, लेका लाडक्या गिरजेचा, माझे तिकट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुझसी मारतीला पार, निवांत बैसावे दुर्गे जवळी, ऐसा शब्द ऐकिला, कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्त्रबाण वर्षता झाला, त्या महादुष्ट दैत्यावरी, बाण जवळी आले, दैत्याने खड्गाने छेदिले, वरच्यावरी निवारिले, अति लाधवे करुणिया, दैत्याने संधान केले, स्वामिनी आकाशी उडवून चुकविले, दैत्य खुरपी संधान केले, सवेची 12 बाण सोडले, तयाने स्वामीसी घायाळ केले, व्याकुळ झाला गौरी पुत्र, स्वामिनी शक्ती सोडली, दैत्य बाणे निवारली, न सावरत जवळी पातली, वक्षस्थळी आदळली दैत्यांच्या, शक्ती घाते विव्वळ झाला, रणभूमीसी उताना पडला, प्राणाते त्याजिता झाला. खड्गदृष्ट महादैत्य, हा दैत्य मारिला रणासी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिते तयाशी, अशुद्धाचा पूर आला, ऐसा खड्गदृष्ट वधिला, स्वामी कार्तिक विजयी झाला, सकळ दैवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गातून तये वेळी, पुढील कथेचा सौरस, उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश, ते सांगेल समर्थाचा दास, गुरु माऊलीच्या मुखाने. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठ अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, स्वामिनी खड्गदृष्ट वधिला, मल्लासुर कोपे खवळला, उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्धा लागे दैत्येंद्र, उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवार आला, घेऊन रणभूमीसी पातला, महाक्रोधे करुणिया, तया येता धेकिला, शंभू तयावरी कोपला, मग आज्ञा देता झाला, श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला, गणाचे सैन्य घेऊन निघाला, उल्कामुखासमोर उभा ठाकला, सैन्य परिवारासहित. उल्कामुख उवाच, अरे गौरीच्या बालका, सुखे खासी मोदका, येथे काय अश्पका, जाई परतोणी महागारा. श्री गणेश उवाच,
अरे दैत्याधमासी उगाची किती बडबडसी भक्षीन सैन्य मोदकाशी क्षण एकही न लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्यासी ऐसे गणेश बोलिला दैत्य झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशाचे गणेश लाजला मानसी आवेशोणी मग क्रोधाशी सोडिता झाला अस्त्राशी दैत्य घायाळ रणभूमी राक्षस मग काय करी सिंहाचे रूप धरी गणेश शुंडास विदारी तिखट नखे करोनिया गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारिला शिर छेदिता जाहला उडाला प्राण दैत्याचा उल्कामुख सैन्यसी पडता मल्ल कोपे खवळला कुंतुलोमास झाला देता विडा युद्धास जावया कुंतुलोम युद्धासी निघाला सवे लक्ष दळबार चालिला चतुरंग सैनी मिरविला महावीर बल्लाढ्य तो दैत्याला संग्रामास मार्तंड भैरव पाहुणी त्यास आज्ञा देत से जय नंदीस जावे तो रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूप घेता झाला त्रिनेत्री पंचवक्री मिरविला नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाचे रथी बैसला त्रिशूलादी आयुधे सकला तयाशी कुंतुलोम बोलिला रणभूमी तये वेळी कुंतुलोम उवाच अरे तू शिवासारखा दिसतोशी तयाची आयुधे घेशी म्हणून काय शंकर होशी तू वाहन तयाचे जयनंदी उवाच महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावलो जाण आम्ही आहोत यांचे गण आलो वधार्थ तुझिया मग कुंतुलोम रागावणी ललाटीचा स्पद पुसोनी धनुष्याला बाण चढवणी संधान करिता झाला शंत लक्ष बाण सोडिले अति तिखट ते वर्षावले जयनंदीवरी टाकले महादैत्य रणभूमीशी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महाला हले निर्मिला सर्व शक्तीने ओढिला सोडिता झाला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडणी गेला पृष्ठीरंध्रे निघुणी गेला दैत्य व्याकुळ जाहला दैत्य क्रोधाने शस्त्र सोडिता अनेक बाण वर्षता नंदी पराभव पावता झाला तये वेळी सारथी भूमीवरी पडला अश्वरथ मुरडिला ध्वज धनुष्य मोडिता झाला मुष्टीने जयनंदीचे देवसैन्य पळाले दैत्य सेनेस भक्षिले खडांगा ते तुरंगा मारिले कुंतुलोमाने ते वेळी सैन्य भक्षिले देखून नंदे क्रोधे आवेशोनी रथ सारथी घेऊनी सिंहनाद करिता झाला क्रोधे नेत्र धगधगीत प्रलय अग्निसारखा दिसत शर जाळते सोडित जयनंदी दैत्यावरी ते शर जाळे काय केले सैन्यावघेची मारिले मग अग्निबाणा ते काढिला कुंतुलोम्यावरी सोडिला तो कुंतुलोम्याच्या हृदयी आदळला रक्तप्राशन करीत झाला प्राण घेता जाहला त्या कुंतुलोम महादैत्याचे ऐसा कुंतुलोम मारिला जयनंदी विजयी पावला पुष्पवर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कुंतुलोम मारिले गणेशनंदी विजयी पावले आत्ता मणी दैत्य कैसे झुंजित ते परी सावेश होते हो इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः सनत्कुमार उवाच अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो सेनापती पडिलांचा वृत्तांत मणिमल्लासुराणी ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण रणतुरे वाजवित गहन रणभूमीशी निघते जाहले मणिदैत्य उवाच
सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी. रणी पाहे माझ्या युद्धासी जेन देखले कधी. अरे जास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजती. रणी जिंकल मी शिवासी करोणी युद्ध संग्रामासी. मी जिंकीन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी. जय पावेन निश्चयेसी ऐसे जाण दैत्य राजा. मणी दैत्य ऐसे बोलिला सिंहनादे गर्जिनला. त्रिभुवन आंदोळता आला त्या अति गर्जनेने. नादे ब्रह्मांड गर्जत तेने समुद्र उचंबळीत. सृष्टी सारी भयचकित झाली तये वेळी. कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाढला. रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळा माझारी. 20 भुजासे शोभत अंगी चंदन चर्चित. विजे सारखी कुंडले चमकत मणी दैत्य महावीर. पर्वतासारखा दिसत चरण चाली असे चालत. पृथ्वी सारी कंपायमान होत येता झाला रणभूमी. येता पाहुणी मणी सुरासी मार्तंड भैरव म्हणे गणासी. दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहिन दैत्य बलवान. संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालिला आपण. सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन. मणी दैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणासहित. ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला. गदा घेऊनी धाविला त्या अति क्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकली लोहभार सहस्त्राची निर्मिली. उंच गदा ती महाबळी दैत्याने खड्गाने निवारिली. मणी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी परी तो स्थूल दिसतोसी. कैसे युद्ध करसी आम्ही असो महाबली. दैत्याचे कृत्य देखून शंभू प्रज्वळला अंतःकरणी. सोडिले सहस्त्र प्रभव बाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाण जाळ येता देखले दैत्य खडके छेदिले. जैसे योगेश्वरी जिंकिले चित्तासहित विषयांसी. दैत्य काय केले 11 शंती खुरपी संधान केले. मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करोनिया. देवाने बाण धगधगीत सोडले ते त्याच्या मुकुटी आदळले. रत्ने विखुरली तये वेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खड्गत चंद्रचूडे करी घेतले मणी दैत्यावरी धावले. वेगाने शिर त्यांचे तोडले त्या दैत्य मणिकासुराचे. मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरले. शंकराशी चावू लागले त्यावेळी रणभूमीसी. शंभुनी कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करुणी. दैत्य गिळी कर्तरी मुख पसरोनी जणू गुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला. पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यसूर. दैत्य तुरंगावरी आरूढ झाला खड्ग पडता पळू लागला. शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीतसे. यावरी गिरिजापती आवेशला आग्नेस्त्र टाकीत झाला. मणी दैत्य जिव्हाग्री पोळला उदकी पडला अश्वासहित. मणी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरंग तीर्थ झाले त्वरित. बहुता पुण्यासे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेव ते लक्षित तिखट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित ते शर जाळे करोनिया. असंख्यात शर पातले शंभूचे अंगी भेदिले. कपाळी कुडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी. बाणे शिवात खडतरले श्रीभूषणे सर्प भेदिले. मग मोडते झाले रुंड माळे ते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला मणीला त्रिशूळ मारिला. अग्नी स्वरूपे झाला आघात वक्षस्थळी दैत्यांच्या. दैत्य विव्हळ झाला भूमीवरी पडला डोळे फिरवू लागला मणी दैत्यासुर. देवाने चरण उचलला दैत्याच्या मस्तकी धरिला. तयाने हस्ते धरिला वैर विसरोणी देव संतोषला. मणी उवाच
रणी तू मृत्यू देखलासी, न सोडी तुझ्या चरणासी. साक्षात जगदीश्वर होसी, नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी, सकल जनांचा अंतर्यामी. नागेंद्रभूषणा सर्व स्वामी, तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र, दानवाचा ती महारुद्र. शंभू शांता देवेंद्रा, तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुटधरासी, नमन गंगा प्रियासी. नमन रजनी रूपाशी, तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका, परमहंसा स्वस्तिकारका. खडांग पात्रधरा कैवल्यदायका, तुझ नमन माझे. नमन भक्तजनानंद करियासी, विश्वनायक शेखरासी. नमन डमरू हस्ता सदाशिवाशी, तुझ नमन माझे. दैत्याची स्तुती ऐकुणी, प्रसन्न झाला शूलपाणी. बोलता झाला कृपावचनी, त्या मणिकासूर दैत्यासी. शिव उवाच, मी तुझ्यासी युद्ध करून, पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन, जो असेल चित्ती तुझिया. मी देईन तुझ वर, ऐसे बोलता चंद्रशेखर. काय मागता झाला मणिकासूर, परिसा श्रोते हो. मणिकासूर उवाच, देवा तू मज झालासी प्रसन्न. जे मी केले तुझे स्तवन, त्यांचे करीती पठण. त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी, ते अश्वरथ गजाते पाविजे. पुत्र पौत्री राज्य कीजे, महान सौख्य लाभिजे. मुखी वाणी सुललितासो, स्तोत्र पठन जयासी. मोक्ष द्यावे निर्धारेसी, मस्तक माझे तुझ्या चरणासी. निरंतर असो द्यावे, माझे रूप तुरंगासहित. ते असावे तुझ सान्निध्यात, ऐसे वचन ऐकोणी समस्त. शंभू बोले तयासी, मार्तंड भैरव वाच. मणी तू मागितलेस ज्यावरासी, ते तू पावसी निर्धारेसी. तू पावसी मोक्षासी, माझी या कृपे करुणी. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर हे भक्तीने पठन करीती. ते उत्तम सिद्धी पावती, भैरव कृपे करोनिया. मणिकासूर ऐसे वधिला, शिव प्रसन्न झाला. ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला, सप्तशती तासे वर्णिला. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमो अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच, स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला. मणी भक्तीने प्रसन्न झाला, मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहला. मणीचा बंधू मनोनिया. मार्तंड भैरव उवाच, बोलावे म्हणे विष्णूशी. तुम्ही सांगावे मल्लासुरासी, सैन्यासहित जावे पाताळासी. प्राणा पुला वाचवावा, तो गेलिया पाताळ भुवना. ऋषी करतील अध्ययना, देव पावती पूजना. या पृथ्वी तलावरी, अंतःकरणे निर्मळ होती. यज्ञयागादी करीती, राजे राज्य पावती. ऐसे बोलावे तयासी, देवयज्ञाचे अंश भक्षिती. स्वर्गलोकी सुखी पावती. तू न जरी जासी पाताळासी, हा भैरव वधेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकुणी, विष्णू गरुडावरी बैसोनी. एकलाची शांतमूर्ती धरोणी, मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैतेश्वर तयासी पूजिता. महाविष्णू झाला सांगता, मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच, मी प्रसन्न झालो तुझसी. बहुत सैन्य पडले रणासी, सकळ सैन्य परिवारासी. अति नाश जाहला, रणी बंधू गोत्रज पडिले. मित्र सोयरे वधिले, आप्त विश्वासू मारिले. महाक्रूर रणासे, तुझा प्राणसखा मणिकासूर. तोही मारिला महावीर, ऐसे समस्त झुंजार वीर. मारविले तुवा दुर्मदा, मारिले असंख्य महागजाते.
वायू वेगिया तुरंग माते रत्न खचिताणे रथाते पडिले असंख्यात पाय दळाते आत्ता ऐसी बुद्धी की जे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्य सहित पाताळी राहिजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस वसे जयापासी तू युद्ध समर्थ नैवेसी ऐक माझे दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी तुझा देह जाईला होतेसी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण काकी जे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तोवा ऐकुणी विष्णूचे वचन मल्लासुर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासुर उवाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू इथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवाशी गण शिवासहित वर्तमान अरणी पडता जाण तुझ मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधिल मी सर्वास शंभूने रणी मारिला सैन्यासहित मणी गिळाला पाहीन मी प्राणसखा पुला माझ्या हृदयी तो वसे भैरवाचे जठर विदारीन रक्ताच्या नद्या वहावीन तयामध्ये स्नान करीन विझवीन जठाग्री माझा माझे शस्त्रे भुकेले असती रुधिर प्राशन करू पाहती तोरी तृप्ती न पावती माझे अंतःकरण स्थिर नोहे देवाचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवित्वे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जान जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करेन समस्तासी दाढानी चवर्ण करून देवासहित भक्षीन बंधू मणिकाचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोके हृदयी पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आत्ता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णुवाच सांगतो मल्लासूर तुझसी ऐक माझे परियेसी सोडोनी आत्मी घातकीपणासी सुखे पाताळी वसावे पतंगाची वृत्ती धरसी तरी निर्धारी मृत्यू पावसी नीती दोष कारण होसी ऐक दैत्य राजा दैत्य उवाच प्राणभये जे सत्व टाकीती ते कुंभपाकी पचती अकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसे विष्णूनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासूर तो गुरु माऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी ही कथा तापत्रया ते हरी स्वामी सेवेकऱ्यांच्या इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमो अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 10वा श्री गणेशाय नमः सनत्कुमार उवाच ऐसा विष्णूनी समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्धत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊनिया मातः सेंदुरासे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला नीळ मेघवर्णे दिसे मल्लासूर शस्त्रे मिरवित मायावी दैत्या समवेत अंगी कस्तुरी चर्चित कुमकुमगार सहित सैन्य ब्रह्माने काळकूट निर्मिला काजळीचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तये वेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमी साला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्रा खाली आला पण कैलासही कंपे भये करून मुकुट पडला पर्वताचा भये कंप झाला समुद्रासी वडवाणल सेवी तयासी शेषही कापे चळनेसी भूमी पडू म्हणतसे
त्याचे भयनादे करुणी पृथ्वी आली कंप मानोनी सिद्धानी सोडली आसनी तप भंगतयांचा अनेक सैन्य परिवाराला मल्लासुर उभारणी राहिला मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञायित धृतमारीसी आज्ञेने धृतमारी उठली हाताने कुंजराते धरिती झाली आकाशे फेकती जाहली अति प्रौढी करोणिया आश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराते लढती तुरंग गमे तुरंगे मारती फेके उचलणी महारथा सहित शस्त्र घारे दैत्य पडताती तया ते जिभेने उचलती थोर कडकडाटे चघळती धृतमारी दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठाग्रे भस्म होती ती अन्न झाली होती धृतमारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करोनी तू पुष्ट झाली अससिरणी न पुरुषी माझ्या ग्रासा लागोणी धृतमारी असे जरी महान ऐकुणी ऐशी दैत्याची बोली धृतमारी उंच जाहली सहस्र बाण वर्षो लागली ते वेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी धृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्यराजासी आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून तीही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवरी गेला धावून तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा धृतमारी कोपे आवेशली खड्गाने दैत्यास मारिती झाली दैत्याची भुजा तुटली दैत्य होतसे विव्वळ तेथुनी शोणीत निघाले तेथे शोणीत तीर्थ जाहले मानवाशी पवित्र करते झाले त्यामणी चूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायवी भुजेस काढले खड्ग घेऊनी धावले धृतमारी ते वेळी धृतमारी भैरवनादे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीशी दैत्य ही आकाशी उडाला मग धृतमारी आली भूमंडळा अमोघ बाण सोडते जाहला धृतमारीवरी गगनातुनी असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले धृतमारीस भेदिते जाहले ती पडे रणभूमीसी बाणे भेदिले मस्तकाशी शत लागले स्तनासी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेशी शत शत भेदिते जाहले जाणू जंघा उराशी कपाळी गंडस्थळी नाभीशी असंख्यात लागले धृतमारीसी विव्वळ झाली ती धृतमारी पडली पाहून मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामुरा होणी दैत्यांतक महादेव लोण्याच्या अग्नीत रासी अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वधेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमो अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः सनत्कुमार उवाच धृतमारीसी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत्त होऊन मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंजरी तू एक का वृषभावरी तू जमजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी
तू गजचर्म पांघरसी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी तू सर्पाची भूषणे लेईसी आम्ही असतो कांचनासी सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपण तुझ भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे सहस्त्र स्त्रिया आम्हासी एक वृद्धासे तुझ पासी माझे राज्य त्रिभुवनासी मी असे थोर म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी स्पर्धा करिता गजासी काय उंदीर समर्थ होय समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करील काळातील मेघ निवारायासी काय समर्थता वायुसी स्वर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजासी सामर्थ्य नसे ऐसी कठीण वचने ऐकुणी मनी खवळला शूलपाणी सोडिले अनेक तिखट बाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी बाण येता देखिले दैत्यपट्टीशी निवारिले उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी दैत्य येता देखुणी शंकरे दृढ मन करोणी खडतर शर सोडोणी दैत्य राजाशी रोखले बाण मल्लाचे अंगी आदळले आदळताच ते मोडले दैत्य तृणापरी मानले खडतर बाण शिवाचे भैरवे उड्डाण केले तिकट खड्ग करी घेतले दैत्याच्या वामभुजी मारिले मग डमरुनाद केला डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले दैत्य सिंहनाद केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयासी मेरू पर्वताच्या शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासी लागले सप्तसागरासी आंदोळले पुच्छाचे विक्षेप करोनिया मदाची धारा पडती तेने पर्वत ओले होती मदोन्मत्त तो गजपती वेगे चाले रणभूमीसी गजाने शुंडा दंड उचलिला तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार जाहला सिद्धासी वाटे भीती गृहे सोडनिया पळती दैत्य सहस्र गर्जती त्यावेळी रणभूमीशी गर्जनेने भूमी आंदोळती मेघे भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी करी खटवांग घेतले दैत्यांच्या मस्तकी मारिले मल्लेवरच्यावरी धरले चर्म खेटके करोनिया मल्लासुर हासे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी भैरवे सोडले अग्निअस्त्रासी दैत्यावरी अति क्रोधे अग्निज्वाला तेव्हा निगती पर्वत सिंधुवर्णे होती सागरे जलचर तडपती महादाहे करोनिया अस्त्र धूम आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाघुमा करोनिया अग्निरथासी जाळीत लोहाची चक्रे वितळत वीरांचे टोपही तापत ते काढून फेकीत तयाचे शस्त्र भार तापले पायाते चटके बसले मस्तकाचे केश जळाले त्या महावीरांचे छत्रे चामरे ध्वज जळती काजळी होणी पडती अशी अग्नी अस्त्रे केली गती त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्ण झाले गगन मल्लासुराचे अंग तापून तडतडा फोड उठती शस्त्राचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासूर होणी धैर्याचा सागर सोडी मग पर्जन्यास्त्रासी मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षो लागले अग्निअस्त्रासी निवारिले पर्जन्यधाराणी रणभूमीवरी मेरू अग्निअस्त्रे तापला पर्जन्याने भिजविला जणू वर्षा काळ पावला तये वेळी सर्वत्र दैत्याची शस्त्रे अग्नी तापविली पर्जन्याने ती भिजवली निश्चल होऊनी राहिली जणू सारे निशस्त्रे पाषाण मेघ वर्षती जणू आकाश भूमी पडती गणदानवाचे मस्तकी फुटती महापर्जन्य तो महावीर ते घाबरले अश्वकुंजरा आडदडले तुरंगे आकाशी उडाले पुढली आचरणी करोनिया
मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रापरी दिसती जलमय सारी रणभूमी शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती शव सर्वत्र वाहती जल प्रलय ओढवला शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मारुतास्त्र सोडले तेने पर्जन्यास निवारिले प्रलय नाहीसा झाला मारुतास्त्रे जल शोषले ते आकाशी समुद्रे राहिले दैत्य सैन्य उठवणी नेले नभात कापसा परी ते वेळी मल्लासुर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला सर्वत्र सर्प दिसू लागला भैरव सैन्यासही सर्व फळा दंश करीती विष सर्वत्र गाळीती उडवणी जिव्हेरी झोंबती रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला गरुडास्त्र सोडिता झाला गरुड भये सर्पे कंप सुटला गेले पाताळी सर्प सारे शंभू काय करिता झाला पाशुपास्त्र त्रिशूल मंत्रीला मल्लासुरा ते मारिता झाला अति क्रोधे करोणिया दैत्य गदा मुसळे मारित शरे मुसळा ते निवारित चक्र नांगर फेकीत परी तो त्रिशूळ येतसे त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला दैत्याच्या जवळी आला मल्लाच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय दैत्य हाकार करीत रणभूमी सोडून पळत मल्लासुराचे डोळे भिरभिरती पडला दैत्य रणभूमीशी शंभुवाच अहो दैत्यराजा उठसी काण युद्ध करीसी तू तर थोर युद्धाससी का पडला रणभूमीसी मार्तंड भैरवे चरण उचलिला मल्लाच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला शत्रुत्व विसरला शंभूशी दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंदे जळ भरून उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण सदा ध्यावे आपण जो स्वामीचा सेवे करी इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु माऊली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता तो विसरला मल्लासुर वैरता क्षण एक संत संगती घडता दैत्य तोही देव बने शिवचरणांची महती सांगतली श्री गुरुचरित्री शिव तेच समर्थ असती स्वामी सेवेकरांचे सद्गुरू सनत्कुमार उवाच सांगतो ऋषी हो तुम्हासी जीव शेष उरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर उवाच विनवितो मी भैरव तुझसी उद्धरी मज पापकर्मासी पापात्मा पापकर्मासी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मत्त झालो त्रिभुवनाते पिडू लागलो त्या कर्मे पाप सागरी बुडालो शंकरा उद्धरी मज मी बिनवितो शिवशंकराशी जीवनसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होशी शुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होशी तू विश्वाचे पालन करीसी चराचरा व्यापून उरलासी शंभू तूच देवराया काय दैत्य वेगळे असती हे तू जाणसी गिरिजापती तूच जगाचा अधिपती तुझ नमन कैलासपती नमो देवा महादेवा शिवासी नित्यवंदन रौद्ररूपासी गौरीपती तुझ शंभोशी नमो जगकर्ता शिवासी नमो कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मस्तकासी नीलकंठाय नमो नमः जो देव सकलामध्ये चेतनारूपे असे स्थित नमो देवा
देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ब्रह्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकाररूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्यरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंचरूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंडभैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकोणी प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी मागाता उत्तम वरासी. मल्लासुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्नास्ताम्हासी परलोकाची चिंता कायसी. तुझे दर्शन झाली यावरी देवा महान प्रताप करुण तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ्यासारखा मिळाला समरांगणी मृत्यू पावला.
कीर्ती माझी भूमंडळा आत्ता काय मागे स्वामी, मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामाधी माझे नाम असावे, शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्रासी पठन करील त्या नरासी, सकळ सिद्धी द्याव्या तयासी, इतके करावे स्वामी या. जे तुझे भक्ती करीती त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती, त्याची या मनोरथाची आरती शीघ्र पूर्वीचे देवराया. लक्ष्मी वसते त्यांच्या घरी, रोग नसावे त्यांच्या शरीरी, न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करुण तुझे करीती जे पूजन, त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होणी स्वामी या. शिव उवाच झालो मी तुझ प्रसन्न, मागितले तुझे वरदान, ते देईन मी तुझ मल्लासुर तू दैत्यश्रेष्ठ. सनत्कुमार उवाच रणी पडलिया मल्लाचे, 5 पुत्र आले युद्धासी, नावे त्याचे परियेसी, सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहार गला शूलधर, देव गंधर्व कुंभवीर, 5वा महाबाहो असुर, हे पुत्र मल्लासुरासी. ते मल्लाचे पुत्र म्हणोनी, उपेक्षिता झाला शूलपाणी, न राहते दर्पे करोनी, धाविले ते महादेवावरी. भैरवा विश्ला मनी, शाप दिला मूर्खाला गोणी, तुम्ही राहावे पर्वत होणी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती रवाचती जे स्तोती, ते सकळ सुख पावती, सांगत से गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12 अध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शिव उवाच धर्मसुतानो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त, तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखी असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही. शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुताचे मन, मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवाशी. धर्मसुत उवाच महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन, तू आमुचे करुणी रक्षण, कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा, आमुचे वैरी मारा, नाशतयांचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले, मनी मल्लासुरास वधिले, आम्हासी दुःखमुक्त केले. मार्तंड भैरवा चंद्रशेखरा, कळी काळ दोषे पिडिले, संसार सागरी बुडाले, दारिद्र्य दुःखे गांजिले, तयासी सुखे करावे. आत्ता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रगट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्तांच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकून मिनवणी, सदाशिवांगीकारी तत्क्षणी, शक्ती सहित लिंगद्वय होऊनी, प्रगटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्ठी तिथी आदित्यवारी, शततारका दिवस नक्षत्री, लिंगे प्रगट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्रपुत्र परिवारासी, ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मनी खंडे अधिष्ठिली, मोठ्या उत्सव केली, ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी, तेथे वसतसे देव मल्हारी, भक्तांच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवासी पाहाती, तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भू बोलिजे, रकार नामे विष्णू म्हणिजे, इला नामे पृथ्वी सांगिजे, नामे बोलावी मैराळ त्या मैराळ देवासी. पूजिते झाले देव ऋषी, करीते झाले नमस्कारासी, नाना पुष्पे वाहुणी, धूप दीप दाविती, नाना फळे समर्पिती, अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैराळ देवतेसी.
कर्पुरे चंदन लाविती हरिद्रा भंडारा वाहाती नाना वाद्य वाजविती गीत नृत्य तेही करीती देवासी दवणा वाहाती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषी गणतये वेळी मोरपिसांची चांबरे ढाळीती षोडशोपचारे पूजिती नाना आरती करती स्तुती करती मल्हारीची देव उवाच जय जयाजी देवा खड्गधरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय जय गंगा मस्तकी धरा विश्वपालका महादेवा जय जयाजी मल्ल सैन्यमर्दना जय जयाजी महादैत्य विभंजना जय जय करी पात्रा पूर्णा जय जय शिवशंकरा जय जयाजी मल्लमर्दना जय जयाजी मणिसूदना जय जय दत्त प्रेतासना जय जयाजी मार्तंड भैरवा जय जयाजी त्रिपुरदाहका जय जयाजी असुरांतका जय जय प्रतापकारिका त्रिशूळधारी शंभो जय जया नमो दैत्य विघ्नांतकासी कली दोषहरा भक्तप्रियासी नमो करुणासागरासी संहारकारका मार्तंड भैरवासी नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाच्या पालकासी नमो देवार्चित चरणासी वागीश्वरान म्हण तुझ नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवेय पिनाकिने नमन तुझ नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझ नमो नीललोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपाणाय खट्वांगिने नमन तुझ नमो विष्णुवल्लभाय नमो शिपीविष्टाय नमो अंबिकानाथाय श्रीनीलकंठाय नमन तुझ नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझ नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ नमो कामारायाय नमो अंधकासुरसुदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ नमो कालकाळाय नमो कृपानिधयाय नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ नमो मृगपाणयाय नमो जटाधराय नमो कैलासनिवासाय कवचिने नमन तुझ नमो कठोराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृषंकाय वृषभारूढाय नमन तुझ नमो भस्मदुलित विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्तये नमन तुझ नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझ नमो हविषेयाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझ नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ नमो प्रजापतयाय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्धर्षाय गिरीशाय नमन तुझ नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ नमो गिरीधनयाय नमो गिरीप्रियाय नमो कृतिवाससाय पुरारातये नमन तुझ नमो भगवंताय नमो प्रमथाधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ नमो जगद्व्यापिनाय नमो जगद्गुरवेयाय नमो व्योमकेशाय महासेनजनकाय नमन तुझ नमो चारु विक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय स्थानवे नमन तुझ
नमो आहिर्बुद्ध्याय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अनेकात्मने नमन तुझ नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रयाय नमो शाश्वताय खंड परशवे नमन तुझ नमो आजाय नमो पाशविमोचनाय नमो मृडाय नमो पशुपतये नमन तुझ नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय नमन तुझ नमो भगनेत्रभिदाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझ नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ देव ऋषीची स्तुती ऐकुणी आली चेतनामूर्ती लागुणी उभा प्रत्यक्ष प्रसन्न भोवणी देव मल्हारी तया पुढे देव मल्हारी उवाच मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वराशी ऋषी उवाच देवा तुम्ही प्रसन्न झाले त्वा विश्वाचे साकडे फेडले सैन्य सहित मल्हासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वाचे कुलदैवत बनावे सकळ कुळाते सांभाळावे निरंतर येथे राहुनिया भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी सुख लाभावे तयासी तयांचे वैरिक्षय पावती भूतपिशाच बाधून शकती डाकिनी राक्षसांची न भीती ग्रहपीडा नसे तया जे पडती मल्हारी सप्तशती तयान कशाची भीती स्वामी समर्थाची लाभे प्रीती सकळ सेवेकऱ्यांना मल्हारी उवाच देव ऋषी हो ऐकले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्यावरासी तो प्राप्त होवो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भयतयास करतो कल्याण त्यांचे होवो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भाव भक्तीने सेवा जय करीती अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामीच्या भक्ता श्री स्वामीच वदविता श्री गुरु माऊलीच्या मुखाने इति श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसती तया देव पावती विन्मी स्वामी सेवे करी इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 14 श्री गणेशाय नमः गुरु माऊली उवाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यांसाठी खंडेराव सर्वाचे दैवत कुळाचे ते कुलदैवत त्यांशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होते सेवेकरी उवाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणतात यास म्हाळसाकांत असे नावास कसे प्राप्त जाहले श्री गुरु माऊली उवाच खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती म्हाळसेचा तो पती म्हणून तो म्हाळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारी सदोण पत्नी म्हाळसा बाणाई त्या ऐकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवे करी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रसामृतात त्यांचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले अति काम विह्वळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी तुम्ही मल्हारी अवतार धरुणी याल तेव्हा पत्नी होईल तिम्हा सेट वाणी नेवाशास संतान नव्हते तयास सदा पूजित शे शिवास म्हाळसा जन्मली तयांच्या घरात
यथा काळ उपवर झाली. शेटजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली. म्हाळसेचा विवाह खंडेरायाशी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय म्हाळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बाणाईची, ती 7वी कन्या इंद्राची. झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7. इंद्रदेव तयास पुसतात, तुमचा भाग्यविधाता कोण? सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्यविधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला, त्याने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले, चंदनपुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे? पेटी सापडली धनगराला, पाहून त्यातील बालिकेला थोर आनंद झाला. पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव बाणू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे म्हाळसाकांत. बाणू मल्हारीवरी झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेरायही भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बाणूचा अंतरी, सर्वत्र बाणूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारीपाट खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा. असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले, खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेते झाले, बाणूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळायला, खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या. तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, जर बाणू लग्न करील. माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बाणू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसोनी तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करोनी, आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बाणाईस, पाहताच ती 34. राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. ती चाली बाणाई बनून, तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोलमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने, नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गच्या चंदन वृक्षाखाली, वाघे आले धनगराजवळी. त्यांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार जाहला. खंडोबाने स्वतः त्याचे वर, फुंकिला आपला भंडारा. तोच झाला त्याचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. श्री गुरु माऊली उवाच, देव भंडाराची कथा ऐकावी. भंडारा म्हणजे हळद जाणावी, ही योगमायेची उत्पत्ती जाणावी. असे ब्रह्मलिखित, योगनिद्रा श्रीहरीची. असे कथा सप्तशतीची, म्हणी मल्लासुरास राक्षसांची. भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्म विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्राची लक्षावर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रगट होणे. पिवळे कोंब फुटले असना खाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी. ओळखावे योगनिद्रेसी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण, अनेक रोगाचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण,
लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंड भैरवाचा नैवेद्य फेकिला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळास बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. नारदाने करुणी प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून. तो फेकला श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवेकऱ्यास कथा तयांची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर. तेव्हा तेथील रखवारदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सैन्याला तयांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली तयाची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले ज्वाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला मल्लूखान म्हणे खंडोबाला. 1.25 लक्षाचा भोंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्याच्या घरात खंडोबाचा टाका असावा देवघरात. असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा आश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात पुजावे खंडेराया सांगणात. रात्री जागरण गोंधळ करतात विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरु माऊली वदली लिहितसे सेवेकरी. सेवेकरी उवाच देवीचे जैसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. श्री गुरु माऊली उवाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊनी त्यात माती भरोनी. धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे. ताम्हणात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहुणी अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवस ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्या सहित पुजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाने अष्टदल काढोनी. भंडारा त्यात भरोनी. तांब्यात सुपारी पैसा ठेवोनी. खोबर वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करोनी तामण खाली घावे. असे 3 वेळा करोनी खोबरवाटी फोडोनी. भंडारा तयास लावोनी जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा चौफेर. खोबरे फेकावे चहूदूर. करावा मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुधल्या सहित घरात असता पुत्र चिंता. ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करता चिंता मिटेल सर्वांची.
भक्ताची हा काय कोणी धावतसे न लागता क्षण बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया जय खंडेराया माळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र खंडोबा स्मरावा खंडांतरी श्वाने खादा येता दारी द्यावी त्यास भाकरी अन्नदान अवश्य करावे बिनवितो मी खंडेरायास श्री स्वामी समर्थांच्या सेवे कर्यास समर्थ बनवावे तयास समर्थांचा सेवेकरी समर्थच इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। एळकोट एळकोट जय मल्हार। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। क्षमा प्रार्थना। अपराध सहस्रोजे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू शिवशंकरा आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे मार्तंड भैरवा दयेचे पात्रा होगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यून्याधिकतया गुणे ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा एळकोट एळकोट जय मल्हार माझी पूजा करी गोड तुष्ट हो माळसाकांत गुह्यावणी अति गुह्य तू माझा जप ऐक हा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया। क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री गुरु माऊली विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु। श्री स्वामी चरणार्पणमस्तु।